लग्नाची बीडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विनू आणि सावी खेळत असतात आणि विनू सावीला पत्त्यांचा बंगला बनवून दाखवतो आणि त्यामुळे सावी खूपच खुश होते आणि ती विनूला विचारते की हे तुला कुणी शिकवलं. आणि त्यावर विनू सांगतो की आजोबांनी. त्यावर सावी म्हणते की खरंच विनू, तू किती लकी आहे. तुझ्याकडे 2 आजोबा, 3 आजी, काका काकू, आई बाबा आणि अन्वी दीदी अशी सगळी फॅमिली आहे आणि माझ्याकडे फक्त माझी आई आहे. त्यावर विनू म्हणतो की माझी फॅमिली सुद्धा तुझीच फॅमिली आहे. आणि त्यामुळे सावी खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर माझी आई मला जत्रेमध्ये घेऊन जाणार आहे. मात्र ते ऐकून विनू सुद्धा खूप खुश होतो. त्यालाही जत्रेसाठी जायचं असतं आणि त्यामुळे तो राघव आणि राणीची परवानगी मागण्यासाठी त्यांच्या रूमकडे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे राणी राघवला म्हणत असते की मला तुझ्यासोबत काही महत्वाचं बोलायचं आहे. त्यावर राघव विचारतो की बोल, काय झालं. तर राणी म्हणते की त्या कोल्ड्रिंकमध्ये ज्याने कोणी ड्रिंक मिक्स केलं होतं त्याची चूक होतीच, पण मी सुद्धा काही बोलले तर माझीही चूक आहे. राघव तिला समजवतो आणि म्हणतो की काल काही जे घडलं आहे त्यात तुझी एकटीची चूक नाही. राणी म्हणते की राघव, आपण ठरवलं होतं ना की आपण फक्त विनूचे आई बाबा म्हणून एकत्र राहायचं. मात्र मी काल दारूच्या नशेत वाटेल ते बोलले. आणि त्यावर राघव म्हणतो की राणी प्लीज, तू या सगळ्यांचा विचार करू नकोस. तो क्षणच तसा होता. मात्र तरीही राणी राघवची माफी मागत असते आणि ती म्हणते की बरं झालं विनू त्या ठिकाणी नव्हता आणि जर मी चुकून नशेमध्ये त्याच्याबद्दल आणि त्याच्या अनाथ असण्याबद्दल काही बोलले असते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तर त्यावर राघव म्हणतो की खरं आहे, मग त्याला समजावणं खूप अवघड गेलं असतं आणि त्याला जर समजलं असतं ना की आपण त्याचे खरे आई बाबा नाहीत तर आपण फक्त त्याचा सांभाळ करत आहोत तर तो खूप दुखावला असता. आणि त्यावर राणी सुद्धा हो म्हणते. त्यानंतर राघव तिला सांगतो की तू काही काळजी करू नकोस आणि तो ऑफिसला जाण्यासाठी निघतो. मात्र त्यावेळेस त्या दोघांचं लक्ष दरवाजाकडे जातं. विनू त्या ठिकाणी उभा असतो. त्याने राघव आणि राणीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर तो रागातच तिथून निघून जातो. आणि राघव त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र तो थांबत नाही. त्यानंतर तो हॉलमध्ये येतो आणि तिथे जाऊन सावी त्याला विचारते की काय झालं बघ, मी तुझ्यासाठी उपमा आणला आहे. मात्र विनायक तिच्याशी एकही शब्द बोलत नाही. त्याच वेळेस राघव आणि राणी सुद्धा त्या ठिकाणी येतात. तर सावी विनूला विचारत असते की काय झालं विनू. त्यावर राणी म्हणते की अगं सावी, त्याला फक्त त्याच्या मम्माच्या हातचं उपमा आवडतो. मात्र विनू रागातच म्हणतो की नाही आणि त्यामुळे राणीला धक्का बसतो. आणि त्याच वेळेस रुक्मिणी सुद्धा त्या ठिकाणी येते आणि ती म्हणत असते की या घरामध्ये जे काही वाईट घडत असतं ते फक्त त्या सिंधूमुळे. आणि त्यावर सावी फक्त मोठ्याने म्हणते की माझी आई कोणाबद्दल वाईट विचार करत नाही आणि आता तर ती घरात सुद्धा नाहीये. त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते. राघव आणि विनू सोबत बोलण्यासाठी जात आणि तो विनूला विचारत असतो की काय झालं प्लीज मला सांग. मात्र विनू काही बोलायलाच तयार होत नसतो. त्यामुळे राघवच्या लक्षात येतं की त्याने नक्कीच माझं आणि राणीचं बोलणं ऐकलं असेल आणि तो खूप घाबरतो. तर सावी सुद्धा विनूचं बोलण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळे रुक्मिणीच्यावर ओरडते आणि तिला गप्प बसायला सांगते. त्यावर राघव म्हणतो की सावी, तुला नाश्ता करायचा आहे ना, मग जर तुला नाश्ता करायचा असेल तर तू तुझ्या रूम मध्ये जा. थोड्या वेळानंतर मी आणि विनू तुझ्या रूम मध्ये येतो. आणि त्यानंतर तो सावीला तिथून पाठवतो आणि सावी तिच्या रूम मध्ये गेल्यानंतर तो रुक्मिणीला सुद्धा समजावतो. मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही आणि ती म्हणते की या घरात जे काही वाईट घडतं ना त्याची जिम्मेदार फक्त ती सिंधू आणि तिची ती मुलगी सावी आहे. आणि त्यावर राघव ओरडूनच म्हणतो की काकू आता बास कर. किती दिवस प्रत्येक गोष्टीसाठी त्या दोघींना तू जिम्मेदार ठरवणार आहेस. आणि त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते. दुसरीकडे राघव हा विनूला कॅडबरी देतो आणि त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र विनू काही बोलत नाही आणि त्यानंतर राणी सुद्धा त्याला समजावते. मात्र विनू तिच्याशीही काही बोलत नाही. त्यानंतर रुक्मिणी म्हणते की मला माहितीये विनू चिडला तर त्याला गोष्ट सांगावी लागते. तर मग ती विनूला विचारते की बोल, तुला कोणती गोष्ट ऐकायची आहे. ती सुद्धा विनूला समजावण्याचा आणि त्याच्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण विनू तिच्याशी सुद्धा बोलत नाही. तो मोठ्याने ओरडून म्हणतो की मला कोणाशीही बोलायचं नाही, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का. आणि ते ऐकून मात्र सर्वांना मोठा धक्का बसतो. राघव विनूला म्हणतो की काय झालं, तू तुझ्या बाबांना सुद्धा सांगणार नाही का. त्यावर विनू ओरडूनच म्हणतो की तुम्ही माझे खरे बाबा नाही आहात, मला माहित आहे. ते ऐकून
ऐकून मात्र राघव, राणी आणि रुक्मिणीला खूप वाईट वाटतं. रुक्मिणी मनाशी म्हणत असते की विनूला ही गोष्ट कशी समजली माहीत नाही, पण आता आपण याचा फायदा करून घ्यायला हवा. त्याचं खापर ते सिंधूवरच फोडायला हवं, म्हणजे तिला आणि तिच्या मुलीला या घरातून बाहेर काढण्यासाठी सोपं जाईल. तिकडे विनू मोठमोठ्याने राघववर ओरडत असतो, त्यामुळे सर्वजण तिथे गोळा होतात. विनूची अवस्था बघून सर्वांनाच धक्का बसतो आणि सर्वजण एकमेकांना काय झालं आहे ते विचारतात. त्यावर रुक्मिणी म्हणते की या सगळ्यांसाठी ती सिंधूच जबाबदार आहे, त्यामुळे अन्वी तिच्यावर ओरडते आणि म्हणते प्लीज आजी असं नको करू, सिम्माची यात काहीच चूक नाहीये. रत्नाकर सुद्धा सिंधूची बाजू घेत असतो, तर ऋतुराज म्हणतो की दादा तू सतत सिंधूची बाजू घेतोस. ऋतुजा सुद्धा म्हणत असते की भाऊजी तुम्हाला त्या सिंधूबद्दल खूपच मुळका आहे, कारण सतत तुम्ही तिची बाजू घेत असता. वर अन्वी म्हणते की हो आम्ही सतत तिची बाजू घेतो, कारण सिम्मा कधीच असं करणार नाही. रुक्मिणी राणीला म्हणते की खरं तर या सगळ्यात तुझी सुद्धा खूप मोठी चूक आहे. तूच त्या सिंधूला या घरात घेऊन आली आहेस ना, आता बघ त्याचे काय परिणाम होत आहे. तिनेच विनूला हे सर्व काही सांगितले असणार. मात्र राघव म्हणतो की काकू प्लीज बास कर, सिंधूने असं काही केलेलं नाही. तर रत्नाकर देखील म्हणत असतो की तुमच्याकडे काही पुरावे आहेत का. त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते आणि रत्नाकर राघवला सांगतो की विनूला इथून घेऊन जा, नाहीतर त्याच्या कानावर नको ते पडेल. त्यामुळे राघव विनूला तिथून घेऊन जातो. तर इकडे राणी मनाशी म्हणत असते की काकू बोलतायत ते काही सुद्धा चुकीचं नाही. आता चूक जर माझी असली ना, राघव आणि विनू सिंधूच्या जास्तीच जवळ जात आहे. जर हे असंच सुरू राहिलं तर मी लवकरच राघव आणि विनूला गमावेल. त्यामुळे काकू या सर्वांचं खापर सिंधूवर फोडत आहे ते एका अर्थी बरंच आहे. आणि मग ती विनूचा राग कसा घालवता येईल याचा विचार करत असते. आणि त्याच वेळेस सिंधू त्या ठिकाणी येते आणि रुक्मिणी रागातच तिला विचारते की तुला जे हवं तेच तू केलं ना. त्यानंतर अन्वी तिला सांगते की सिम्मा विनूला तो अनाथ असल्याचं समजलं आणि ते ऐकताच सिंधूला मात्र मोठा धक्का बसतो. ती विचारते की विनू कसा आहे, तर अन्वी म्हणते की तो पूर्णपणे खचून गेला आहे. त्यामुळे सिंधू खूप घाबरते. ती म्हणते की आपल्याला विनूला बघायला हवं आणि ती पटकन त्याच्याकडे जाण्यासाठी निघते. मात्र रुक्मिणी तिला थांबवते. ती म्हणते की तू उगाच वाव आणू नकोस. ऋतुजा आणि ऋतुराज सुद्धा सिंधूलाच वाटेल ते बोलत असतात, मात्र रत्नाकर त्यांना गप्प करतो. तर सिंधू म्हणत असते की ही खरं खोटं करण्याची वेळ नाहीये, आपण सगळ्यांनी विनूला धीर द्यायला हवा. आणि त्याच वेळेस राघव आणि विनू त्या ठिकाणी येतात. विनू बॅग घेऊन निघालेला असतो, तर राणी त्याला थांबवत विचारते की काय झालं, पण तो काही बोलत नाही. तर राघव म्हणतो की मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकत नाही. त्यानंतर सिंधू सुद्धा विनू सोबत बोलतो, मात्र तो खूपच रागात असतो. आणि त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की तुम्ही मला चीट केलं आहे, त्यामुळे मी इथे राहणार नाही, आश्रमात जाणार आणि तिथे मला माझे खरे आई बाबा मिळतील. आणि मग तो घर सोडून निघून जाण्यासाठी निघतो. राणी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो थांबत नाही आणि शेवटी राघवच्या सांगण्यावरून सिंधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग विनू रडतच तिला मिठी मारतो. मात्र ते बघून राणी खूप चिडते आणि त्यानंतर ती विनूला म्हणते की तू मम्माला सुद्धा हक नाही करणार का. विनू रागतच नाही म्हणतो आणि तिच्यापासून दूर दूर जातो. आणि त्यानंतर तो चक्कर येऊन खाली पडतो आणि त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव सिंधूला सांगतो की तुम्ही विनूला तुमच्याच रूम मध्ये घेऊन जा. नंतर राणी या गोष्टीवरून राघव सोबत वाद घालते. तर राघव तिला म्हणतो की आपल्याला माहितीये ना सिंधूची या सगळ्यात चूक नाही, त्यामुळे विनूला तिच्याकडेच राहू दे. जर पण थोडी सुद्धा चूक केली ना तर आपण विनूला गमावू. आणि त्यानंतर रुक्मिणीला राणीला म्हणते की तू तुझ्या चुकीमुळे राघव आणि विनूला गमावणार नाहीस ना. त्यानंतर चुकून सिंधूची आणि राघवची एकमेकांशी धडक होते आणि ते दोघं एकमेकांकडेच बघत राहतात. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.